पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लेकरांनो प्रिय फादरानो आणि सिस्टरानो हालेलुया. हालेलुया. जसे आपण पहिल्या दिवशी प्रार्थनामध्ये बोललो तसा प्रकारे हे आपले जे प्रवास आहे सुटका मिळवण्याचा प्रवास आहे. न कळत अनेक प्रकारच्या बंधनामध्ये आपण अडकून आहोत. Praise the Lord. Praise the Lord. आज सकाळपासून 4-5 ठिकाणी येशूने सर्वांसाठी संदेश दिलं. अनेक दुष्ट शक्ती सुटले अनेक ठिकाणी. हालेलुया. आता संत यौप्रोसिया हे प्रार्थना करणारे संत होते. हालेलुया. काल आपल्याला बिशप स्वामीने सांगितलं प्रार्थना करणे महत्त्वाचं आहे. प्रार्थना करायला जमणं महत्त्वाचं आहे. बंधनामध्ये असलेल्या व्यक्तीला प्रार्थना करायला नाही जमणार. आज सकाळी कोणतरी मला फोन करून सांगितलं तर फादर माझ्याकडून प्रार्थना होत नाही. तर सिस्टरांच्या डोक्यापासून पायापर्यंत दुखत आहे. उठता येत नाही, चालता येत नाही. हे सर्व त्रास आहे तरी त्यातील काही सिस्टरने काढलं नाही. सिस्टरने सांगितलं फादर प्रार्थना होत नाही म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रार्थना होणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. मला आठवत आहे एक कॅन्सर पेशंट मारायला पडलेला आहे. प्रार्थना करण्यासाठी मला बोलवलं. मी तिथे गेलो. त्या पेशंटसाठी प्रार्थना करताना मी त्यांना आशीर्वाद मिळण्यासाठी बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहे. या व्यक्ती आरडाओरडा करून एकच गोष्टी बोलते मला नाही जगायचं. म्हणजे भयंकर निराशेचा शब्द मुखातून निघत आहे. प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला दुःख सहन एक आनंदाचा कारण म्हणून जात आहे. प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीच्या संबंधामध्ये दुःख सहन येऊ दे. Praise the Lord. आता आपण पाहिलेले संत 75 वर्ष देईल. उद्या आपण सकाळी जिथे आपण मिसा करणार तिकडचे संत अगदी थोडेच वर्ष काढलेलं आहे. Praise the Lord. असा एक कार्यक्रमामध्ये प्रार्थनामध्ये भाग घेताना एका कार्यक्रमामध्ये कोणतरी हे स्वादाण्याकडे असं उभं राहायला एक तटबंदी काहीतरी असणार. ते जे बाउंड्री ठेवले होते कोणतरी ते पाडून काहीतरी करायला गेले. ते सिस्टरांच्या पायावर सिस्टरना डायबिटीस होता म्हणून त्रासामध्ये ते सिस्टर मरण पावले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना करणं खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया. हालेलुया. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे येशू कोणालाही सोडत नाही. जरी आपण येशूला सोडून गेलो तरी येशूच्या प्रेमामध्ये येशू आपल्या मागे येतात. हालेलुया. हालेलुया. आपल्याला माहिती आहे पेत्र आणि इतर शिष्य त्यांच्यासोबत संत थोमावर होते. त्या वातावरणामध्ये तिसऱ्यांदा येशू प्रगट होणाऱ्या ठिकाणी योहानाचा शुभवर्तमान 21व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. सोडून गेलेले सर्व शिष्यांना येशू बोलवत आहे. सप्पर तयार झालेला आहे, खायला या. हालेलुया. काहीतरी खोटापणा करणाऱ्या पोरांना मम्मी जेवायला बोलवायला कसं जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता येशू सोडून गेलेले सर्व शिष्यांना येशू जाऊन सांगत आहे या सफर तयार आहे. हालेलुया. भाकर आहे, मासली आहे का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांना कम्फर्टेबल करून जवळ स्वीकार केला. या सर्व गोष्टी झाल्यानंतर येशूने त्यातील एकाला पकडले. कोण आहे? पेत्र.
हालेलुया. हालेलुया. त्याला विचारलं, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतोस काय? हालेलुया. हालेलुया. हो, तुम्हाला माहिती आहे ना मी प्रेम करतो ना. हालेलुया. हालेलुया. काम वर सांगितलं. त्यानंतर थोड्या वेळानं परत बोलले, पेत्रा तू खरोखर माझ्यावर प्रेम करतोस काय? हालेलुया. हालेलुया. त्यांना उत्तर दिलं, होय तुम्हाला माहिती आहे ना मी तुझ्यावर खूप प्रेम करताय. हालेलुया. हालेलुया. जबाबदारी दिली. थोड्या वेळाने परत एकदा विचारलं, तू खरोखर माझ्यावर प्रेम करतोस काय? हालेलुया. हालेलुया. तेव्हा मात्र पहिले बोललेले शब्द बोलता आला नाही. Praise the Lord. Praise the Lord. पेत्राला वाईट वाटले. पेत्राने सांगितलं, तुम्हाला सगळं कळते, तुम्हाला सगळं माहिती आहे. हालेलुया. आत्ता मी तुमच्यावर प्रेम करतो हे पण तुम्हाला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आहे खरोखर असलेलं देवाचं प्रेम. आपण जरी सोडून गेलो तरी देव आणि देवाचं प्रेम आपल्या मागे येतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. निराशामध्ये पडलेले एक माणूस मला अधूनमधून फोन करतात. फोन करताना सरळ मला बोलतात, मला येशू नको, मला प्रार्थना नको. हे प्रार्थना मी माझ्या मम्मीसाठी मागितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देव नको म्हणून सांगत आहे तरी प्रार्थना करायचा गरज वाटत आहे आणि प्रार्थना करायला फोन करताय. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हे काही आहे, देव त्यांना ओढत आहे. देव त्यांना ओढत आहे. देव त्यांना अजून एक संधी देत आहे. हालेलुया. हालेलुया. आता आपण एक सुटका मिळण्याचा प्रार्थना आता स्वीकार करूया. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू, मत्ती 16 मध्ये आज आम्ही जसे अगोदरच ऐकलेलं आहे, स्वर्गामध्ये बांधायला अधिकार तू पेत्राला दिलंस. या जगामध्ये उघडायला बांधायला तू आम्हाला पेत्राला अधिकार दिलेला आहेस. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त आपल्याला मिळालेल्या या अधिकाराप्रमाणे माझा प्रेमळ येशू, या ठिकाणी प्रार्थनामध्ये भाग घेणाऱ्या या प्रत्येक बंधूला, प्रत्येक बहिणीला, त्यांच्या आत्म्याला धोका देणाऱ्या सगळ्या शक्तीच्या बंधनापासून पित्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने संदर्भ कृपेनुसार कॅथोलिक ख्रिस्त मंडळीला, आमच्या स्थानिक बिशप लोकांना, फादर लोकांना तू दिलेल्या अधिकारानुसार सोडवत आहे. पित्याचा, पुत्राचा, पवित्र आत्म्याच्या नावे. हालेलुया. या लेकरांना देवापासून लांब करणारा, या लेकरांच्या कुटुंबातील बंधूंना, भगिनींना देवापासून लांब करणाऱ्या सर्व शक्तींना येशू ख्रिस्ताच्या अधिकारिक नावाने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या थेंबाच्या पुण्य योगदेने बांधत आहे. पित्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने. जीवनामध्ये आत्मिक प्रगतीच्या संबंधामध्ये, जीवनामध्ये शांती मिळण्याच्या संबंधामध्ये, कामधंदा मिळण्याच्या संबंधामध्ये, लग्नाविषयी, बाल होण्याविषयी वगैरे जे काही अडखळण आहे, पित्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने या सर्व बंधनातून या लेकरांना सुटका देण्यात येत आहे. आत्ता, नित्य व चिरकाल. तुमच्यामध्ये कोणाला तरी गुडघ्याचा त्रास असलेल्या व्यक्तीला कधी कधी मळमळत आहे असे, कधी चक्कर आल्यासारखा, डोकं जड आल्यासारखा वगैरे त्रास असलेल्या लोकांना पवित्र स्पर्शन भेटत आहे. एका पायाला रक्तपुरवठा कमी पडत आहे, त्या व्यक्तीला सांत्वन आणि आशीर्वाद मिळणार आहे. ब्रेन ट्यूमरसारखा आजारपणा असलेले कोण कोण ओळखीचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा
तुम्ही आता मध्यस्थी प्रार्थना करू शकताय. हिलिंग पॉवर तुमच्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा आता देत आहे. सहनशक्ती वाढवायला प्रभू आपल्याला सांगत आहे. मिळत आहे त्या संधीचा पुरापूर वातावरणाचा फायदा करून घ्यायला प्रभू आपल्याला सांगत आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हाला आता नित्य व चिरकाल